नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 आज 30 जुलैला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं. या ठिकाणी आज जे गोंदिया जिल्ह्याचं आज ग्राउंड झालं. तर आज एका बॅचला किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सेलेंटचे आज किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले आणि 1600 मीटर रनिंगसाठी आज टायमिंग किती देण्यात आला, त्याचबरोबर एक्सेलेंटसाठी काय टायमिंग होता, सेकंड ग्रुपसाठी काय टायमिंग होता, तर टोटल या ठिकाणी किती मुलं सोडले आणि एका बॅचमध्ये या ठिकाणी आज किती मुलांना घेतलं, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे. जे पण उद्या भरती द्यायला या ठिकाणी मुलं या ठिकाणी येणार, तर तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की या ठिकाणी आज किती मुलं घेतले. आणि आपण या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये या ठिकाणी धावायचं आहे, जेणेकरून ज्या सर्वात जास्त मुलं कोणत्या बॅचला घेतात ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर आज जे 30 जुलैला यारो नागपूर आर्मी रॅली भरती गोंदिया जिल्ह्यात आज ग्राउंड झालं. तर सकाळी मी व्हिडिओ या ठिकाणी टाकू नाही शकलो, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी माफी मागतो, कारण की तब्येत माझी ज्या विद्यार्थी मित्रांनो खराब होते आणि तुम्हाला चेहऱ्यावरून सुद्धा वाटत असेल, कारण की मी तिथं 4-5 दिवसापासून मी नागपूरमध्येच आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर थोडी तब्येत खराब होती, त्यामुळे सकाळी एवढ्या लवकर व्हिडिओ येऊ शकला नाही. ठीक आहे, तर मी आता ते भरतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 30 जुलैला होता, तर ते विद्यार्थी गोंदियाचे 29 जुलैलाच त्या ठिकाणी रात्री रांगेपाशी त्या ठिकाणी राहिले होते. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी 8-9 वाजतापासून रांगेमध्ये मुले लागत आहे आणि गेटच्या अंदर त्या ठिकाणी जो एंट्रीचा जो टाइम आहे 9:30 ते 10:30 वाजता ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एंट्रीच्या अंदर जे त्या ठिकाणी एंट्री दिली. आणि एंट्री द्यायच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे. एक आपला आधार कार्ड ओरिजिनल आणि हॉल तिकीटला फोटो चिपकावा. ठीक आहे, तर ह्या 2 डॉक्युमेंटवरच तुम्हाला ग्राउंडच्या अंदर घेतलं जाणार आहे. तर 2च डॉक्युमेंट या ठिकाणी वरती ठेवायचे आणि बाकी सर्व डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी आपल्या बॅगीमध्ये ठेवायचे. तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर घेतलं आणि त्या ठिकाणी सर्वात पहिली उंची त्या ठिकाणी घेतली जात आहे. 170 सेंटीमीटर उंची घेतल्या जात आहे स्टार्टिंगला. तर 170 सेंटीमीटर उंची कोण घेऊन आलं स्टार्टिंगला, कोणती जे लंबे पोरं आहे, लंबे पोराच्या याच्यात लहान पोरं नसले पाहिजे, त्यामुळे ते सर्वात अगोदर उंची घेत आहे. आणि जे विद्यार्थी 170 सेंटीमीटर ज्यांची उंची नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा म्हणजे ठेंगण्या मुलांचा ग्रुप ते वेगळा पाडत आहे, असे त्यांनी हे केलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की बा तिथं उंचीने बसली तर बाहेर होणार आहे, असं काही नाही आहे. उंची किती लागते ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर जे हायटेड मुलं आहे, तर हायटेड मुलांचा म्हणजे वेगळा ट्रूप ते पाळत आहे आणि ज्यांची हाईट कमी आहे त्यांना वेगळं त्या ठिकाणी ट्रूप धावायला लावत आहे. ज्यांची हाईट कमी असली त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि त्यांचा ग्रुप सर्वांच्या शेवटी या ठिकाणी सोडत आहे. आणि उंची वगैरे किती लागत आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या स्टेडियमच्या अंदर बसून ठेवलं जातं 12 वाजेपर्यंत. आणि जसे 12 वाजले तर 12 वाजले तसे प्रोसेस त्या ठिकाणी चालू होतं. सर्वात आधी हॉल तिकीटा स्कॅन केल्या, हॉल तिकीटा स्कॅन सगळ्याचे होते. हॉल तिकीटा स्कॅन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एक ट्रूप 100 मुले त्यांनी जे आहे धावण्यासाठी त्या ठिकाणी नेले. आणि आर्मीवाले थोडं मोटिवेशन त्यांना करते. मोटिवेशन केल्यानंतर तर 100 मुलांना ते सूचना वगैरे देते की आपल्याला कसं पळायचं बा, काय करायचं आहे. मोटिवेशन सुद्धा ते आपल्याला चांगल्या पद्धतीने देते. आणि हे झाल्यानंतर त्यांनी आज एका बॅचला 100 मुले सोडले आणि 100 पैकी ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी 61 मुलांना पकडलं. 61 मुलं आज रनिंगमध्ये पास झाले. तर टोटल 100 मुले त्यांनी आज सोडले आणि 100 पैकी 61 मुले त्यांनी घेतले. एक्सिलेंटचे त्यांनी 49 मुलं घेतले आणि सेकंड ग्रुपचे या ठिकाणी त्यांनी बाकीचे घेतले. ठीक आहे, तर टोटल 61 मुले त्यांनी आज घेतले. आणि आपण टायमिंगचा जर विचार केला तर एक्सिलेंटसाठी जो टायमिंग देण्यात आला होता, तर एक्सिलेंटमध्ये जो टायमिंग देण्यात आला होता तो 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत त्यांनी सर्वच मुलं घेतले. आणि सेकंड ग्रुपसाठी 5:45 पर्यंत सुद्धा घेतले. सेकंड ग्रुप आले 5 मिनिट 45 पर्यंत घेतले. तर एवढं या ठिकाणी टायमिंग दिला आज. तर आज सर्वात जास्त मुलं कोण घेतले, एक्सिलेंटचे म्हणा किंवा बाकीच्या सर्व, कारण की आज गोंदिया जिल्ह्याचा ग्राउंड होता. तर गोंदिया जिल्ह्यातले विद्यार्थी जे एकदम टॉपमध्ये रनिंग मारण्यामध्ये, आणि अकोला जिल्हा सुद्धा 1 नंबरवर येतो विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड टॉप मारण्यामध्ये. ठीक आहे, तर आज अकोला जिल्ह्याचं ग्राउंड आहे. तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा जास्त मुलं घेणार आहे. त्या ठिकाणी मेन टाइम बघितला जात आहे, बाकी काही बघत नाही. ठीक आहे, तुम्ही कारण की त्या नोटिफिकेशनवर म्हटलेलं आर्मीचे की 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जे मुलं येणार आहे ते एक्सिलेंट असणार आहे आणि 5:45 पर्यंत ते सेकंड ग्रुप घेतले जाणार आहे. तर फुल या ठिकाणी इमानदारीने आर्मीला टायमिंग देत आहे.
तर तुम्हाला सर्वात मेन या ठिकाणी घाबरायचं नाही आहे. जो घाबरला तो गेला. तर हिम्मत ठेवा त्यामध्ये स्वतःमध्ये एक ज्या विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह ठेवा की आपण या ठिकाणी ग्राउंड काढणार. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली ना तर मी सांगतो तो डोळे लावून या ठिकाणी 1600 मीटर रनिंग काढते, ॲक्सिलेंट मध्ये म्हणा किंवा सेकंड ग्रुप मध्ये म्हणा. तर ज्या विद्यार्थी मित्रांनो रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. जास्त वेळपर्यंत त्यांना रातभर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. तर त्यांची प्रोसेस पुढे होते. ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांची तर सर्वात अगोदर त्यांचं काय होतं की त्या विद्यार्थ्यांच्या हाताला शिक्के वगैरे दिले जातात. ज्यांनी ॲक्सिलेंट मध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतलं जातं आणि त्यावर सुद्धा फोटो चिपकायचे. आपल्याला नॉर्मल फॉर्म आहे, सर्वांनाच लिहतं. हे पहा त्या ठिकाणी तुम्हाला पत्ता वगैरे टाकावा लागणार आहे. आणि तुम्ही जर त्या आर्मीवाल्याला म्हटलं की पत्ता काय टाकू कुठं टाकू लिहिता येत नाही तर तुमच्या फळाफळ त्या ठिकाणी बसून जाणार आहे. कारण की काय विद्यार्थ्यांनी मला हा अनुभव सांगितलाय. काही मुलांना त्या ठिकाणी लिहिता नाही आलं होतं, म्हणजे आपला मुक्काम पोस्ट म्हणजे आपण कुठं राहतो ते त्या मुलांना लिहिता आलं नव्हतं. तर त्यामुळे त्या आर्मीवाल्यांनी त्या पोराला मारलं. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आपला पत्ता वगैरे बरोबर तुम्ही टाका, ठीक आहे. त्या ठिकाणी नखरे वगैरे करू नका, कारण की अंदर मारत सुद्धा आहे मुलांना आर्मीवाले, ठीक आहे. जर तुम्ही गलती जर केली तर त्या ठिकाणी तर ह्या छोट्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आणि हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांची पुढची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. लॉंग जम्प त्यांना मारायला लावत आहे, झिगझॅग मारायला लावत आहे आणि 10 पुलअप्स त्या ठिकाणी मारायला लावत आहे. 10 पुलअप्स झाले त्याचबरोबर सीटअप सुद्धा ते मारायला लावता आता यावेळेस, ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो आणखीन समोर विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जात आहे आणि त्या ठिकाणी ज्या उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर मेजर हाईट किती लागते ते तुम्हाला सांगतो. म्हणजे उंची त्या ठिकाणी किती लागत आहे तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे. कारण की माझ्या मित्राचं सुद्धा ग्राउंड झालं तर त्याची 168 सेंटीमीटर उंची होते ठेंगणात तो. तर त्याची उंची त्या ठिकाणी बसून गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे कंपल्सरी. ज्या विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर ते फेल होणार आहे, अपात्र होणार आहे, ठीक आहे. आणि म्हणजे कटूनच जाणार आहे जर समजा 168 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर, ठीक आहे. तर नंतर तुम्ही रनिंग काढल्यावर उंची त्या ठिकाणी बरोबर मोजत आहे, ठीक आहे. त्यानंतर छाती 77 सेंटीमीटर आणि आपली फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर छाती तुम्हाला चांगली त्या ठिकाणी फुगवायची आहे, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखीन प्रोसेसिंगसाठी बसवल्या जात आहे. तर त्या ठिकाणी काय होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय कागदपत्र लागत आहे तर हॉल तिकीट लागत आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी झालं त्याचबरोबर टीसी नसेल तर बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल असेल तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता. कॅरेक्टर सर्टिफिकेट लागते आणि नोटरी सुद्धा त्या ठिकाणी लागत आहे. नोटरी सर्वांनीच न्या त्या ठिकाणी. मी अगोदरपासून तुम्हाला सांगत आलो की नोटरी न्या, तर नोटरी तुम्हाला त्या ठिकाणी लागते. तर नोटरी तुम्हाला वकिलाच्या घरी करायची आहे, तहसीलमधली नोटरी चालणार नाही. तर वकिलाच्या घरी जा, ॲडव्होकेटच्या घरी जा आणि 100 रुपयाची नोटरी तुम्हाला करायची आहे. तर 100 रुपयाची नोटरी तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी लागते. तर नोटरी त्या ठिकाणी अंदर चेक केला जात आहे, सर्व डॉक्युमेंट चेक केला जात आहे. तर जास्त डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जात नाही, पण तरी तुम्ही सोबत न्या विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून काही अडचण येणार नाही. आणि सरपंचचा रहिवासी दाखला सुद्धा तुम्ही न्या आणि 24 फोटो त्या ठिकाणी न्या. तर जेव्हा तुम्ही रनिंग काढली त्यावेळेस 20 फोटो लागणार आहे आणि जेव्हा मेडिकलला जासान तुम्ही त्यावेळेस सुद्धा 20 फोटो लागणार आहे. तर 40-50 फोटो आपल्याजवळ त्या ठिकाणी राहू द्या सोबत, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज 4था दिवस होता. अशा प्रकारे गोंदिया जिल्ह्याचं ग्राउंड झालं. एका बॅचला 100 मुले सोडले आणि 100 पैकी 61 मुले त्यांनी घेतले, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.